मी राजू मोगले, पत्रकार. याच गावामध्ये माझं घर पण आहे. या ग्रामपंचायतीने स्वामी जेव्हापासून सरपंच झालेत तेव्हापासून या ठिकाणी भ्रष्टाचाराचा कहर झालेला आहे. विशेष महत्वाचे म्हणजे या ग्रामपंचायतीसाठी नवीन ग्रामपंचायत उभारणीसाठी 25 लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे ग्रामविकासाच्या वतीने. तर या 25 लाख रुपयाचा निधी खर्च करण्यासाठी त्या ठिकाणी फक्त 600 स्क्वेअर फीटची जागा आहे. 600 स्क्वेअर फीट मध्ये मोठी इमारत होऊ शकत नाही. आणि इमारत जरी झाली उभी करायला काय हरकत नाही, पण गेल्या 100 वर्षापूर्वीचं झाड या ठिकाणी या ग्रामपंचायतला कुठलाही नुकसान न होता आणि कुठलाही त्या ठिकाणी अडचण निर्माण होणार नव्हती असे झाड त्यांनी 100 वर्षापूर्वीचं सरपंचाचा पती आणि सरपंच आणि ग्रामसेविका या दोघांनी मिळून संगनमत करून या ठिकाणचं झाड तोडलेलं आहे. जे की मी स्वतः जानेवारी 21, 2026 रोजी झाड तोडू नये म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे. त्या पत्रव्यवहाराचं उत्तर सुद्धा मला आलेलं आहे. एवढं उत्तर आलेलं असताना आणि माझी कालच तिथं तक्रार केलेली होती की बाबा यांनी जे अर्धवट फाटे तोडलेले आहेत ते फाटे जरी तोडलेले असले तर त्याचं बूड काढू नये, कारण ते झाड परत उठू शकतं. जे विस्तार अधिकारी दिंडे आहेत त्यांना सुद्धा मी पत्र दिलेलं आहे. त्यांच्याशी सुद्धा बोलणं झाले आणि बीडीओ जे आहेत बीडीओंना सुद्धा काल बोलले. त्यांनी मला असं सांगितलं होतं की जोपर्यंत याची आम्ही शहानिशा करणार नाही तोपर्यंत आम्ही कुठलंही झाड तोडणार नाही असं म्हणले असताना सुद्धा या ठिकाणचे जे ग्रामविकास अधिकारी आहेत ते अरेरावीची भूमिका बजावून आणि सरपंचाचा पती यांनी सुद्धा अरेरावी करून दादागिरी करून या ठिकाणी लोकांना धारेवर धरण्याचं काम सरपंचाचे पती करत आहेत. आणि या ठिकाणी असलेलं जिवंत 100 वर्षाचं झाड जे की लोकांना आश्रय देत होतं, या गावामध्ये मागच्या 8 वर्षामध्ये एक सुद्धा झाड या ग्रामपंचायतीने लावलेलं नाही. कारण अनेक वेळा झाडे लावण्याचे उपक्रम यांनी केलेला आहे. या उपक्रमामध्ये जितका त्यांच्याकडे निधी आलेला आहे झाडे लावण्यासाठी त्यांनी किती खर्च केला ते सुद्धा अद्याप सांगितलेलं नाही. आमचा मुद्दा एकच आहे, या ठिकाणी जे 100 वर्षाचं झाड होतं त्यांनी ते तोडलेल्याने यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेविका यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीची अनेक मोठी ठिकाणं या ठिकाणी ओसाड पडून आहेत. ग्रामपंचायतला लागूनच कमीत कमी 5 ते 6 हजार स्क्वेअर फीटचा मोठा प्लॉट आहे. गेल्या अनेक वर्षापासून पडीक आहे. त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी ग्रामपंचायत बांधू शकले असते. त्याच्यानंतर रस्त्याच्या बाजूला या ठिकाणी समोरच्या ठिकाणी मोठी 2000 स्क्वेअर फीटची जागा आहे, ती सुद्धा ओसाड पडलेली आहे. पण सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांना फक्त पैशाचा अपहार करण्यासाठी आणि कमी जागेमध्ये ती ग्रामपंचायत बांधून त्या ठिकाणी 25 लाखाचा निधी हडप करण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी ग्रामपंचायत न बांधता दुसरीकडे ज्या ठिकाणी खुली जागा आहे त्या ठिकाणी जर बांधले तर लोकांना सोयीस्कर होईल. या छोट्या जागेमध्ये कुठलंच काही होणार नाही. कैसे देखते हो झाड़ तुम वो बोलो हमारे सास ने मालूम इनका तो क्या हमारा क्या है पहले से है वो जमाने का है वो झाड़ को मालूम नहीं झाड़ तोड़ के गलत हुआ क्या अच्छा हुआ? नहीं हम सब जिनिस बोले ठंडी छोड़ की कहीं को तोड़ेगी बोले हम कितनी पब्लिक बढ़ती थी, कितना ये था यहाँ सवारी आती नहीं, यहाँ ठहर के फाते देते थे तो ये हमारे पहले की ये मस्जिद की अलावा जगह है है। यहाँ पहले ये पीरा बैठते थे, ये पंचायत की जगह उनको ये करे पंचायत बंदे अलावा था बंदे यहाँ वो पहले। देखो यहाँ अलावा है हमारे पीरा का। यहाँ आने के बाद ही पीरा, यहाँ आने के बाद ही फाते गोल देते फिर हैं कोई देखो ये वो जाएगी। शरबत फाते देते हैं हाँ देखो यहाँ शरबत पाता है, देखो ये अलावा है, देखो ये अलावा यहाँ खड़ो को ये कट्टा था पूरे शरबत के ये रखो फातियाँ देते थे। फिर यहाँ से फातियाँ देखो यहाँ से पीरा उधर जाती थी 12 को। अब ये गलत काम करे ग्राम पंचायत ने। देखो नहीं सुन रहे कौन, क्या करते बोलो। हाँ